आणि दुसरे पत्रकार श्री मिडगुले हे आलेले आहेत. त्यांचं आपण शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करूया. आणि त्यांना आपण विनंती करूया त्यांचं काय म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवायचे ते सुरू करा. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा तुमच्या प्रशालेच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिडगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, खरं तर सर मॅडम आमच्या 70 पेक्षा 35 ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षा ही 10-15 ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. हे चांगलं एक तर पंचापर्यंत पोहोचत नाही, पोहोचलं तरी ते डोक्यामध्ये घेत नाही. तुमच्या गावामध्ये कीर्तन होतं, सप्ताह होतो ना? तुमच्या गावामध्ये मंदिरामध्ये हरिपाठ होतो, सप्ताह होतो, हरिपाठ होतो. मला सांगा, तुम्ही कीर्तनाला किती जण जाता? थोडे जण जातात, सगळे जण जातात, थोडेच जण जातात. कधी जाता? हात खाली करा. मी एकदा एका कीर्तनाच्या वेळेला तुमच्या गावामध्ये आलो होतो. काल्याचं कीर्तन झाल्याच्या नंतर तुम्ही सगळे जण होता. कधी? शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर दुपारी तुम्ही सगळेजण लाईन मध्ये गेला होता. कशाला? कशाला? भोजन, बरोबर. पण कीर्तनाला तुम्ही एकही जण नव्हता. मी त्या दिवशी काल्याच्या कीर्तनाला होतो. कीर्तनाला एकही जण नव्हता, परंतु कीर्तन झाल्यानंतर काल्याचं भोजन असताना जे जेवण जेवायला सगळेजण होता का नाही? कीर्तनला कोणीच नव्हता, जेवायला सगळेजण होता. मला सांगा, जेवायला आपण एक शब्द काय? भोजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना आणि एक मात्रा एवढंच अंतर आहे. पण त्यातला जर अर्थ घेतला ना, त्याचा तुम्ही अर्थ घेतला तर जमीन आसमानाचं अंतर असतं. आता केलेल्या कार्याचं कीर्तनाचं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत तुमच्या पोटामध्ये राहतं, उद्या सकाळी निघून जातं. पण एखादा कीर्तन, प्रवचन, काकडा, भजन, अभंग याचा एक अर्थ जरी तुम्ही डोक्यामध्ये घेतला तर तुमचं जीवन कधी भंग होणार नाही. मुलांनो, अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे, याची फोड करून बघा. शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकायचं असतं, तसा अभंग. ज्याचे 2 अभंग फक्त पाठ असतील, ज्या विद्यार्थ्याचे फक्त 2 अभंग पाठ असतील आणि त्याच्या अर्थाप्रमाणे एका चरणाच्या अर्थाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, तुमच्यातला प्रत्येक जण चांगला, मोठा आणि यशस्वी माणूस होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी वारकरी संप्रदायातर्फे मी तुमच्या समोर उभा आहे. मला सांगा, तुमच्यातल्या 2 अभंग कोणाला येतात का? एखादा अभंग पाठ आहे का? एखादी कविता पाठ आहे का? बघा, अभंगाच्या कविता आहे ना, अभंगाच्या चाली, कवितेच्या चाली, अभंगाच्या चाली डीजेच्या, ऑर्केस्ट्राच्या, सिनेमाच्या गाण्यापेक्षा चांगले असतात. ते सिनेमाचं गाणं, ऑर्केस्ट्राचं गाणं, डीजेचं गाणं एकच वर्ष वाजतं, दुसऱ्या वर्षी ते दिसत नाही. बघा, 7-8 वर्षापूर्वी गाणं होतं, त्या बाईचं नाव होतं, त्या बाईच्या नावाचं गाणं होतं आणि त्या बाईच्या घरापुढं मोठाली पोरं. आता तुम्ही डीजे पुढे नाचायला, डीजे पुढे कोण कोण गेले होते नाचायला? हात वर करा. डीजे पुढं डीजे आला, डीजे वाजतो बघा गावात मिरवणूक. किती जण गेलते? चांगलं, बरं ठीक आहे, हात खाली करा. डीजे पुढे नाचणं हा चांगला आहे, पण डीजे पुढे नाचणं नाही. मला सांगा मुलांनो, त्या डीजेचा आवाज किती नाजूक असतो? नाजूक असतो का? बरोबर. डीजेचा आवाज एवढा मोठा असतो. अहो, डीजे रस्त्यावर असला, घर असतं, भांडी हातात. मला सांगा, तुमची डोकी त्या दगडमातीच्या भिंतीपेक्षा निभार आहेत का? अरे, माझ्या एका मित्राचा मुलगा, त्याला 10वीला 95% मार्क होते. डीजे पुढे 3-4 वर्ष नाचायचा, पण त्याचं ऍडमिशन घ्यायच्या अगोदर डोकं दुखायला लागलं, चक्कर येऊन पडला. बापानं उचललं, अडचणीचं आणून इनामदार हॉस्पिटल मध्ये नेलं. तिथं गेल्यावर स्कॅनिंग, सगळ्या चाचण्या केल्या, डोक्याच्या सगळ्या फोटो काढले, MRI चाचण्या केल्या. आणि मग डॉक्टरने सांगितलं, कसल्या तरी गंभीर आवाजानं, म्हणजे डीजेच्या आवाजानं त्याचं डोकं बधीर झालंय, काही नसा ब्लॉक झाल्या आणि याचं ऑपरेशन करावं लागेल.
तर चालू सर हे काय सांगत होतो आता काय सांगत होतो तुझं लक्ष नव्हतं बघा असंच झालं मी एका शाळेमध्ये अख्खं रामायण सांगितलं रामाचा जन्म सीताचं वध लंकादहन रावणाचा वध सेतुबंधन विभीषणाचा अभिषेक सगळं सांगितलं पण मी पाहिलं एका पोराचं लक्ष नव्हतं त्याला मी मग शेवटी सांगितलं विचारलं रावणाला कुणी मारलं म्हटलं ते म्हणतं मी नाही मारलं आता तू काय मारणार तुझं शाळेत लक्ष नसतं तुला रावण कसा सापडणार आहे तुमचं लक्ष काय सांगा तुमचं लक्ष म्हणजे ध्येय तुमचं लक्ष काय आहे सध्या काय काय टीव्ही मोबाईल डीजे काय लक्ष काय तुमचं लक्ष आहे अभ्यास तुमचं लक्ष आहे विद्याग्रहण तुम्हाला मी आता काय सांगत होतो लक्ष असेल काय सांगत होतो मी आता काय सांगत होतो डीजे पुढे नाचलं त्याच्या एमआरआय सगळ्या चाचण्या केल्या डॉक्टरने सांगितलं त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करायला लागेल ऑपरेशनचा खर्च सांगितला फक्त 15 ते 20 लाख रुपये फक्त 15 ते 20 लाख आपल्याकडे असतात का एक होता एक हुशार मुलगा 95% मुलगा त्याचं ऑपरेशन करावं लागेल डॉक्टरने 15 लाख सांगितले कोणाकडे 15,000 नसतात पाप सायला भागा झाला एक बोलता एक पोरगा मरतो किंवा काय ऑपरेशन कसं करायचं मग शेवटी नाही जाणं थोडी जमीन होती 50-60 लाखाची जमीन त्याला 20 लाखाला विकली डिपॉझिट भरलं ऑपरेशन झालं परंतु काय झालं माहितीये का ऑपरेशन झालं मुलगा झाला परंतु ज्या मेंदूपासून कानापर्यंत डोक्यापर्यंत डोळ्यापर्यंत सगळ्या बाजूला ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्यातल्या एक दोन रक्तवाहिन्या जॉईंट झाल्या नाही मग त्याचा मृत्यूभ्रंश झाला मृत्यूभ्रंश होय बघ मृत्यूभ्रंश म्हणजे काय अर्थ काढत मृत्यूभ्रंश झाला म्हणजे त्याला अर्ध आठवतं अर्ध आठवत नाही बाप आठवला तर आई आठवते आई आठवला तर बाप आठवत नाही मात्र त्याला एक नक्की आठवतं काय नक्की आठवतं काय आठवतं कुठेतरी डीजे सारखं धडामकडे वाजलं का ते उठून उभं उरात उड्या मारायला लागतं आणि म्हणतं आता माझी काय पुढं आता माझी सटकली माहिती तुम्हाला सटकली माहिती आहे पण अभंग पाठ नाही कविता पाठ नाही मग जर तुम्हाला मला सांगा तुम्हाला घरी जमिनी आहेत का मुलांना जमिनी आहेत का आहेत ना मग काळजी नाही मग पुढे नाचा सगळ्या जमिनी घालवा बापाच्या तिथे पुढे जाणार का तुम्ही तिथे पुढे जाऊ नका एखाद्या वेळ खेळून म्हणू शकता ज्याला कमी मार्क आहेत ना तो अभ्यासामध्ये कमी 40 ते 50 करायचा प्रयत्न करा खेळा कारण खेळूनही मोठा होऊ शकतो अनेक प्रकारे कला आहेत संगीत ज्या कला आहेत ना तो कलाकार जो 60% ते 80% वाल्यापेक्षाही ज्याला काहीच येत नव्हतं जे नापास होतं ते मोठं होऊ शकतं तुम्हाला माहित आहे का एक नाव ऐकलं का तुम्ही पीटी उषा ऐकले का पीटी उषा धावपटतो अहो ती 4थी पर्यंत तिला अभ्यासाचा कंटाळा ती शाळेतच येत नव्हती 2 दिवस आला तर 4 दिवस गायब असायची आणि मग ते शिक्षक शोधायला जायचे अरे आपला पट मोठा करण्यासाठी शिक्षक शोधायचे कोणती मुलं येत नाही एकदा ते गेले शिक्षक तिला शोधायला गेले घरी ती घराच्या पलीकडे डोंगराच्या शेळ्या चारायला गेली होती अशा रस्त्याच्या बाजूला डोंगर होता खालच्या बाजूला ती उभी होती शेळ्या डोंगरात लावल्या होत्या ती तिने पाहिलं अरे आपले गुरुजी आले आणि गुरुजीला पाहिल्यावर तिला शाळेत यायचं नव्हतं ती चिकाट पळाली इतकी धूम पळाली त्या डोंगराकडे पळाली डोंगरावर जाऊन बसली इतकी वाऱ्यासारखी पोरगी पळाली शिक्षकानं पाहिलं अरे ही पोरगी आहे का काय वाऱ्यासारखी पडते आणि मग शिक्षकानं हेरलं आता पोरगी डोंगरावर शिक्षक गेले नाही पण तिच्या घरी गेले आई बापाकडे गेले आणि आई बापाला सांगितलं या मुलीला शाळेत पाठवा माझी गॅरंटी आहे ही मुलगी तुमची एवढी मोठी होईल तिला नसू द्या नाही अभ्यास होऊ द्या मुलीला शाळेत पाठवा दुसऱ्या दिवशी वडील शाळेत घेऊन आले आणि मग त्या नेमकी त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेतल्या क्रीडा स्पर्धा होतात त्या खेळाच्या कोणी पळायला लावतं शिक्षक कोणी उंच उडी मारायला लावतं मग दुसऱ्या दिवशी स्पर्धा होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये त्या मुलीला उतरवलं ती मुलगी 4थीला होती 7वीच्या मुलीपेक्षा ती पहिल्या नंबरनं पळाली आणि पळाल्यावर शाळेत त्या स्पर्धेत आली मग तालुक्याला पाठवल्या 7वी पर्यंतच्या गटामध्ये त्या 4थीतल्या मुलीनं सुवर्ण पदक मिळवलं शाळेला मान मिळाला तालुक्याला मग जिल्ह्याला पाठवली जिल्ह्याला पदक मिळवलं आणि मग ती मोठी झाली 3-4 वर्षानंतर तिला राज्यामध्ये पाठवली
शाळेनं राज्यामध्ये पाठवली आणि राज्यामध्ये तिनं पदक मिळवलं. तामिळनाडूमध्ये तिनं पदक मिळवलं. नंतर आपल्या देशाच्या स्पर्धा होतात बघा भारताच्या, त्या स्पर्धेमध्ये पाठवली. तिथेही त्या मुलीनं सुवर्ण, मोठी झाल्यावर सुवर्ण पदक मिळवलं. वयाच्या फक्त 17व्या वर्षी सुवर्ण पदक मिळवलं. आणि नंतर तिला बाहेरच्या देशात स्पर्धा होती बघा, चीन मध्ये स्पर्धा होती, बेजिंगला, अमेरिकात होती, स्पर्धेमध्ये पाठवली. परंतु तिथे काय झालं, तिथं सुवर्ण पदक फक्त 9 सेकंदावरनं हुकलं. किती सेकंदावरनं हुकलं? मग 9 सेकंदावरनं ती नाराज नाही झाले. तिनं प्रयत्न सुरू, एखादा वेळ काय होतं, पोरला कमी मार्क पडतात, पोरग नापास होतं पहिल्या परीक्षेत, हार नाही मानायची, परत जोराने अभ्यास करायचा. तुम्हाला ती मुंगीची गोष्ट माहित असेल. एखादा नाराज होतो बघा, मोठमोठी मुलं नाराज होतात आणि काही करता शाळेत जात नाहीत, घरी असे बेकार राहतात. मग नाराज व्हायचं नाही. असफलता एक चुनौती है. हिंदी येतं तुम्हाला, टीव्ही बघता म्हणजे. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का रास्ता छोड़कर मत भागो तुम, क्योंकि कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. कोशिश करा, परत मोठ्यानं जोरात अभ्यास करा. तुम्ही जीवनामध्ये प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. माणूस जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होतो, एक शिकून आणि दुसरं सवरून. बघा, एखादं पोरग शाळेत जात नसलं, इकडे तिकडे फिरत जातं, त्याला आई वडील किंवा म्हातारा माणूस म्हणतो, अरे कशाला हिंडतो बाहेर बेकार. शिकून सवरून काहीतरी बन. शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, प्रत्येक संतांच्या विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक संतांचा विचार घेतला तर माणूस हार मानत नाही, तो परत प्रयत्न करतो. मग तिनं असफल झाली, पुढल्या वर्षी प्रयत्न करायला लागली. ती पीटी उषा परत सराव करायला लागली. रोज सकाळी 6 वाजता उठायची. उठलं का ह्या गावापासून दुसऱ्या गावापर्यंत 5 किलोमीटर आणि दुसऱ्या गावापासून परत 5 किलोमीटर, 10 किलोमीटर ती पळायची. रोज प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करता करता काय झालं, एक दिवस पलीकडल्या गावात पोहोचली. तिथून माग फिरली. तशी माग फिरली तशी त्या गावामध्ये कुत्र्यांची कळवण लागली होती. कुत्र्यांची भांडणं पाहिली का रे, कशी ग्रुप करतात. कुत्र्यांची भांडणी लागली होती आणि ती जशी माग फिरली, एक कुत्र तिच्या माग पळालं, बाकीची कुत्री त्या कुत्र्याच्या माग पळाली. आणि कुत्र्याच्या माग पळाल्याच्या नंतर तिला वाटलं ती कुत्री माझ्या माग लागल्या. कुत्री माग लागल्या, त्याच्या भीतीनं ती चिंगाट पळाली, दंगाट पळाली, मुंगाट पळाली. तर ते 9 सेकंद सोडा 15 सेकंद तुटले. आणि पहिल्याच वर्षी नंतर पुढल्या वर्षी जी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये तिला सुवर्ण पदक मिळालं. भारताचं सुवर्ण पदक म्हणजे 1 कोटी रुपयाच्या वर बक्षीस मिळतं. मुलांना, शिक्षकांना आयुष्यभर जेवढा पगार मिळत नाही तेवढा त्या खेळाडूला गोळाफेक, भालाफेक, रनिंग कोणताही खेळ घ्या, त्याला कमी मार्क येत ना, त्याने घाबरायचं नाही. त्याने अभ्यास धोरण करायचाच, पण त्या धोरणाला एखाद्या खेळाच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं, एखादं संगीत शिकायचं. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन किती शिकलेत माहिती आहे का तुम्हाला? मॅट्रिक पर्यंतच. त्यातले काही जण नॉन मॅट्रिक आहेत. मग त्या जगामध्ये एक जण खेळात चमकलं, एक जण कलेमध्ये चमकलं, एक जण गायनात चमकलं. लता मंगेशकर म्हणजे अख्ख्या जगामध्ये रेकॉर्ड आहे. मग असं काही नाही, ज्याला जास्त मार्क नाहीत ना, त्याला अनेक मार्ग आहेत. त्याला शिकायचं, ग्रॅज्युएट व्हायचं, पण त्या जोडीला कोणती तरी कला जोपासायची. तर मी तुम्हाला आता काय सांगत होतो, काय सांगत होतो मी तुम्हाला, मोठे व्हायचे ना. माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? एक शिकून, जो मार्ग सध्या तुमच्या समोर आहे, आणि दुसरं सवरून म्हणजे संतांच्या विचारानं, चांगल्या विचारानं. आता शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. तुम्हाला लहानपणी तुमच्या आजीने एखादी गोष्ट सांगितली होती बघा. काय गोष्ट सांगितली होती? 2 लहान प्राण्यांची शर्यत लागते आणि त्यातला एक जण जिंकतो. कोण जिंकतो? कासव. आता ससा चपळ होता, तरी कासव का जिंकला? बरोबर, तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला आळस आला नाही, तो चालत राहिला. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो. धडे हे काही फक्त प्रश्नोत्तर देऊन पास होण्यासाठी नसतात. त्या लहानशा गोष्टीपासून
तुम्ही काय शिकायचं, काय शिकायचं, काय बोध घ्यायचं आपण. ते कासव थांबलं नाही, चालत राहिलं म्हणून जिंकलं. म्हणून तुम्हाला मोठं व्हायचं असेल, की जीवनाची शर्यत जिंकायची असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे, थांबलं नाही, रोजच्या रोज. कुणी एकही दिवस शाळा न बुडवता गुरुजींनी, सरांनी, मॅडमनी दिलेला जो अभ्यास आहे ना, तो रोजच्या रोज न थांबता, त्या तशाप्रमाणे न थांबता, आळस न करता, न झोपता, रोजचा ग्रहपाठ रोजच्या रोज करून अभ्यास केला पाहिजे. त्या गोष्टीपासून तुम्ही हे शिकायचं आणि अभ्यास करून म्हणजे शिकूनच तुम्ही मोठे होऊ शकता. हे तुम्हाला बरोबर आहे ना, पटलं का? तुम्हाला मोठं व्हायचंय का, खरंच व्हायचंय का? कोणाकोणाला मोठं व्हायचं, हात करा. मी एक मार्ग सांगतो, 1 मिनिटाच्या आधी हात खाली करा. मला सांगा, तुम्हाला मोठं व्हायचंय ना, मग काय केलं पाहिजे? 1 मिनिटाचं काम सांगतो. 1 मिनिटात तुम्ही घरी येऊन येताना देवाच्या किती जण पाया पडतात, हात वर करा. देवाच्या पाया पडतात, हात वर करा. सगळे, काय अडचण नाही. जे पडतात, ज्यांना मंदिरला हात खाली करा. देवाच्या पाया जे पडतात त्यांनी पडा, नाही पडतात त्यांनी नाही पडलं तरी चालेल. पण घरी येऊन निघताना तुम्ही एक काम करायचं. 1 मिनिटाचं काम सांगतो, कारण ना सोपं आहे. 1 मिनिट, फक्त 1 मिनिट लागतं. घरी निघताना तुमचे आई किंवा वडील ते घरामध्ये असते ना, ते तुम्हाला ड्रेस पुरवतात, ते तुम्हाला डब्बा देतात, ते तुमची सगळी कामं करतात. आई किंवा वडील जे असतील ना, घरी निघताना शाळेत त्यांनी डब्बा भरून दिला का, निघताना त्यांच्या पाया पडा. मला सांगा, पाया किती जण पडतात आई वडिलांच्या पाया? कोण पडतात? ठीक आहे, काही पडत नाही, थोडी 50-60% जास्त जण पडतात. पण जे पडत नाही, खाली हात करा, खाली हात करा सगळ्यांनी रोज. जे आता पडत नाही, ज्यांनी हात वर केला नाही, त्या सगळ्यांनी रोज घरी येताना आई किंवा वडील जे असतील, ते दोघे असतील, दोघांच्या पाया पडा. आई असतील, वडील असतील, दोघांच्या पाया पडा. फक्त 1 मिनिट पाया पडायला लागतं आणि मग बघा तुम्ही इथे, मग त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल. तुम्ही जर पाया पडायला लागला, ते पडत नाही, ते पाया पडायला लागले, आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा मुलगा किती शहाणा झालाय, रोज आमच्या पोरं पाया पडतात, आमची गुणी पोरं, आमची चांगली पोरं, यांच्यासाठी मग ते बघा हाडाची काळ करतील, घामाच्या धारा करतील, रक्ताचं पाणी करतील, काबाड कष्ट करतील. मग तुम्हाला शिकवण्यासाठी, तुम्हाला मोठं करण्यासाठी पैसा उपलब्ध करतील. एखाद्याचा बाप काम करत नसेल, नुसता फिरत असेल, पण तुम्ही पाया पडायला लागला, त्याला कळेल अरे आपली पोरं किती शहाणी आहे, किती गुणाची आहे. काम न करणारा काम करायला लागेल. एखादा दारू पित असेल तर तो आपली दारू सोडेल, अरे म्हणेल आमची पोरं किती गुणाची आहे, त्यांच्या शिक्षणासाठी मला पैसा पुरवला पाहिजे, तिकडे दारू कशाला घालवला पाहिजे. म्हणून तुम्ही एक काम नक्की करा, रोज पाया पडा. मला सांगा, आता किती जण पाया पडणार? सगळेजण पडा, सगळेजण पडा, हात खाली करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. अहो, तुम्हाला मी एक तुमच्या डोक्यावरून जाणार, तुमच्या फायद्याचं सांगतो. सगळ्यात लहान प्राणी कोणता असतो? हा, मुंगी. मग मुंगी तुम्ही पाहिजे ना, मुंग्या बघा लाईन मध्ये असतात, शिस्तीमध्ये असतात, वाकड्या तिकड्या इकडे पडत नाहीत आपल्यासारखं. लाईन मध्ये बाहेर जातात, कुठेतरी धान्य शोधतात, थोडं शेतामध्ये, तळ्यामध्ये, गवताच्या बाजूला पडलेलं, खळ्यावर पडलेलं, चांदीला कोपऱ्याला पडलेलं धान्य ते उचलतात. उचलून ज्वारीचा, बाजरीचा कण मुंगीपेक्षा जास्त वजनाचा असतो, तो कण आपल्या पाठीवर घेतात व त्यांचं घर, आता सिमेंटची घर झाली, पहिली घर मातीची होती, कुठेतरी कोपऱ्यात बेळ काढतात आणि त्या बेळामध्ये म्हणजे त्यांच्या घरामध्ये तो कण नेऊन ठेवतात. बऱ्याच वेळा मुंग्या चढताना त्या ज्वारीचा कण त्यांच्यापेक्षा जास्त वजनाचा असतो, त्या वजनानं त्या फिसलतात, खाली कोसळतात, खाली पडतात, परत खाली येतात, परत तो धान्याचा कण सगळी ताकद वापरून आपल्या पाठीवर घेतात आणि वर आपल्या बेळामध्ये म्हणजे घरामध्ये नेऊन ठेवतात. आणि इतका साठा करून ठेवतात, वर्षभर पुरेल एवढा साठा मुंग्या धान्याचा करून ठेवतात. आता मला सांगा, मुंग्या आपल्या बेळामध्ये धान्याचा साठा का करून ठेवतात? हुशार आहे मॅडम तुमची पोरं, कारण त्या शाळेत त्या काय मुलाला प्रश्नाचं उत्तर आलं नाही की लहान मुलं इतकी हुशार आहेत, तुम्ही यांना घडवा. तुम्ही तकारी आहात आणि या मूर्ती दगड आहे, त्या दगडातून तुम्ही देव बनवणार आहात. बरोबर बरोबर हुशार. कारण मी बऱ्याच शाळेत फिरतो, हा प्रश्न मी लहान मुलांना 7वी पर्यंत विचारतो. तर त्यांना पावसाळ्यामध्ये आपलं धान्य शोधण्यासाठी बाहेर पडता येत नाही. का पडता येत नाही? आपलं धान्य संपलं, आपण छत्री घेतो, मारवाडच्या दुकानात जातो, जे रवा जे लागल ते आपण धान्य घेऊन येतो. पण मुंग्यांचं जर खाद्य संपलं, जर त्यांचं धान्य संपलं आणि त्या पावसाळ्यामध्ये धान्य शोधायला बाहेर पडल्या आणि तर त्यावेळेला अचानक पाऊस आला, पुराचा लोंढा आला, तर अख्ख्या मुंग्या
वाहून जातील म्हणजे मरून जातील. बरोबर. मग मुंगीला आता मी सांगितलं असफलता त्याच्याच चरणातलं पहिलं चरण आहे मुंग्या. मुंग्याला हिंदीत काय म्हणतात? नन्ही चींटी. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है उड़ती दीवारों से 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. गिरकर चढ़ना चढ़कर गिरना ना कभी करता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती. कोशिश करने वालों की तुम्ही कोशिश करा, अभ्यास करा. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. असं होणार आहे का? एखादा चीनचा सैनिक येईल, पाकिस्तानचा आतंकवादी आणि म्हणाले बाळ्या घालू का गोळ्या, लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नकोस म्हणणार आहे का? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त तुमच्या आतले शत्रू आहेत ना. कोणते शत्रू आहेत? आळस, कंटाळा, बेफिकिरी यांना बाहेर काढा. कारण तुम्ही जर होमवर्क केला नाही तर सरांचं मॅडमचं काय बिघडणार नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल आळस हा शत्रू पहिला बाहेर काढा आणि रोजच्या रोज अभ्यास गपाट केला तर तुम्ही त्या कासवाच्या प्रमाणे जीवनाची शर्यत नक्की जिंकू शकाल. तुमच्यातला प्रत्येक जण नक्की मोठा होईल. आता तुम्हाला मी फक्त 2 ओळी मागे म्हणायला सांगतो. ज्या ओळी तुम्ही म्हणणार आहे त्या ओळीचा अर्थ काय आहे हा डोक्यात घ्या. तुम्ही संतांचं कोणते कोणते संत झाले माहिती आहे का तुम्हाला? संतांची नाव सांगा. 4 सांग. सांग मोठे. हा 4 नाव सांग. संत गाडगे बाबा, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, सेना, चोखा, सावता. बरोबर. अनेक संत झाले आणि एक त्या संतांचं बघा हरिपाठातला एक 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीना. काय अर्थ होतो याचा? अवघाची संसार म्हणजे कोणाचा म्हटलंय? आपल्या घरातला म्हणले का? पप्पा, मम्मी, गुड्डी, लुडू अवघांचा म्हटलंय का? अवघाची म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करील आणि आनंदे भरण्याची लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करील. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो. तर अख्ख्या संतांच्या वाङ्मयामध्ये जाऊ द्या. तुम्ही जे पसायदान म्हणता ते कशातलं माहिती आहे का तुम्हाला? जगासाठी ज्ञानदेवाला लोकांनी छळलं, त्यांना जगू दिले नाही, तरी त्यांनी जगासाठी मागितलं. ते पसायदान कशातले माहिती आहे? बरोबर, हुशार आहे. ज्ञानेश्वरीतल्या 1792 ते 1802 नंबरच्या ओव्या म्हणजे ते पसायदान. शेवटी जगासाठी मागितलं. जगासाठी जगाचं कल्याण होऊ दे, सगळ्यांचे वाईट प्रवृत्ती जाऊ दे, देखाळांची व्यंकटी सांगो म्हणजे वाईट प्रवृत्ती नष्ट होऊ दे. तर मी आता तुम्हाला काय सांगत होतो? एक हरिपाठाचे फक्त एक अभंग हा पाठ करा. अवघाची संसार. जगाचा अर्थ नाही तुम्हाला कळला. स्वतःचा संसार सुखाचा करायचा आहे एवढं कळलं तरी फार झालं. आणि हा संसार सुखाचा करायचा असेल जगाचा आणि स्वतःचा तर तुम्हाला शिकलंच पाहिजे. आणि शिकून सवरूनच तुम्ही मोठे होऊ शकता. तर मी आता तुम्हाला काय सांगत होतो? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. 2 ओळी फक्त मागं म्हणा. महिला संतांची नावं सांगता कोण कोण होत्या? महिला संत सांगा. संत तुम्हाला कविता आहे बघा. मन वढाय वढाय कविता आहे. संत बहिणाबाई, जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई अनेक संत होऊन गेले. त्यातले मेन मुख्य संत तुम्ही मीराबाई नाव ऐकले का? मीराबाई नाही ऐकले ना? ऐकले ना? बघा घोंगरू बांध कर नाचे म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाची भक्त होती. बरोबर. मग ती मीराबाईचं एक फक्त 2 ओळी मागं म्हणा. त्या ओळीचा अर्थ काय हे डोक्यात घ्या. त्या ओळीच्या प्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न केला तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जनाबाईचं भजन होतं बघा. जैसी लागी लगन म्हणा. मेरा हो गई मगन तो हरी 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 गुण गाने लगी. काय अर्थ होतो याचा? जैसी लागी लगन. काय अर्थ होतो?
कैशी लागी लगन म्हणजे मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती. आणि तशी गोडी जर तुम्हाला अभ्यासाची निर्माण झाली आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन तल्लीन मग्न झाली होती. तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर कुणीही तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. बघा बऱ्याच वेळेला गरिबी असते, कुणाची गरिबी असते, कुणाची श्रीमंती असते. कुणी लहान असतो, कुणी बुटका असतो, कुणी काळा असतो, कुणी लुकडा असतो. त्याला वाटतं अरे मी गरीबाचा, मी लुकडा, मी काळा, मी कसा मोठा होणार. तुमच्या मनामध्ये भीती असेल तर बिलकुल भीती काढून टाका. कारण गरीबाचा कमी हुशार असलेला मुलगा लुकडा, बुटका आणि काळाही मोठा होऊ शकतो. तुम्ही मला सांगा, तुम्हाला एक भारताचं सर्वोच्च पद कोणतं? भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती कोण आहे भारताच्या? कोण? द्रौपदी मुर्मू. आता मला सांग त्यांचा कलर कसा आहे? गोरा आहे का? नाही. ते कोणत्या जातीत जन्मल्या? मागासवर्ग आदिवासी समाजात जन्मल्या. मग कलरवर काही नसतं, जातीवर काही नसतं. आपण कोणत्या जातीत जन्मायचं, देवानं आपल्याला कोणता कलर द्यायचा हे आपल्या हातामध्ये नसतं. पण जन्मल्यानंतर जो महत्वाचा प्रवास जो तुम्ही मोठं करू शकतो, तुम्हाला तो महत्वाचा प्रवास म्हणजे शिक्षण. हे शिकून सवरून कसं मोठं व्हायचं हे नक्की तुमच्या हातामध्ये आहे. काय मला सांगा, द्रौपदी मुर्मू वयाच्या 6व्या वर्षी तिचे आई वडील ठाण्यामध्ये त्यांचा अपघात झाला. अनाथाश्रमात शिकली आणि इतकी शिकली 1ली पासून 10वी पासून कॉलेज पर्यंत. आणि कॉलेजच्या BA डिग्री नंतर तिच्या 6 डिग्री आहेत तिच्याकडे. किती माहिती आहे तुम्हाला? MPhil वगैरे मोठमोठ्या डिग्र्या असतात. PhD MPhil 6 डिग्री आहेत. मग तिला जे राष्ट्रपती बनवलं ते तिचा कलर पाहून नाही बनवलं, तिचं टॅलेंट पाहून बसवलं, तिची हुशारी पाहून जन्मलं. आपण कोणत्या जातीत जन्मलो, आपल्याला काळा कलर दिला तरी आपण मोठं होऊ शकतो. द्रौपदी मुर्मू. APJ अब्दुल कलाम माहिती आहे तुम्हाला? कोण होते? मिसाईल मॅन, राष्ट्रपती. ते राष्ट्रपती काय कसे झाले माहितीये का? 1ली पासून त्याची उपासमार होती. खायला अन्न नव्हतं, मुस्लिम समाजाला जमीन नव्हती, त्यांना खायला अन्न नव्हतं. मग ते त्यांचे वडील काही काम करत नव्हते, थोडे अपंग होते. मग त्यांना त्यांची जबाबदारी 1लीला असताना, त्या मुलासारखे असताना, ते 1लीला असताना गावात पेपर टाकायचे, पेपर वाटायचे. पेपर वाटता त्यांना जसं वाचायला लागलं 2री 3री 4थी ते पेपर उरल्यावर एखादा पेपर उरला किंवा रद्दीतला पेपर काढून त्या पेपर मध्ये लेख असतात, ते लेख वाचायचे. आणि लेख वाचता त्यांच्या डोक्यामध्ये मोठं होता 9वी 10वी पर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे मी काहीतरी करू शकतो, मी काहीतरी संशोधन करू शकतो. संशोधन काहीतरी फक्त फॉरेन लोकांचा मागता नाही. आणि मग त्यांनी त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं आणि मुलांनो ते राष्ट्रपती झाले. मिसाईल मॅन म्हणजे भारताचा पहिला राष्ट्रपती जो गरीब समाजातला, मुस्लिम समाजातला राष्ट्रपती झाला. मग कोणत्या जातीत जन्मला, कोणता कलर, गरिबी का श्रीमंती आहे त्याच्यावर नसतं, तुमच्यावर किती जिद्द आहे, तुम्हाला कसं मोठं व्हायचंय. आणि हे फक्त तुम्ही शिकून आणि सवरूनच मोठं होऊ शकता. तर जाऊ दे, आता मी शेवटचं उदाहरण सांगतो. तुम्ही सावता महाराज नाव ऐकले? सावता महाराजांचा देव कशात होता? सावता महाराज देव कशाला मानत होते? अवघी विठाई माझी. कोणती अवघी विठाई होती? कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथंबिरी, अवघा झाला माझा हरी. मोठ नाळा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मला, विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांनी आपल्या शेतामध्ये काम करता मोठ चालू करायचं, पाणी द्यायचं, शेत पिकवायचं, काबाड कष्ट करायचे. काम करता आपण विठोबाचं नाव घ्यायचे, भजन करायचे. आणि सारखं प्रत्येक काम करताना त्यांच्या तोंडामध्ये देवाचं नामस्मरण, भजन करायचे. विठ्ठल विठ्ठल म्हणता त्यांनी इतकं त्यांचं देवानं ते कळलं. देवाची भक्ती देवाला कळली. देव त्यांना अरणमध्ये म्हणजे आपल्या शेतामध्ये भेटायला आले. असा एकच संत आहे ज्यांना देव शेतामध्ये येऊन भेटले. मग मला सांगा, त्यांनी आपला देव आपल्या कामामध्ये पाहिला. मग तुमचा देव सध्या कशामध्ये आहे? टीव्ही मध्ये, अभ्यासामध्ये. बरोबर, अभ्यासामध्ये. मित्रांनो, विद्या हे गरिबाचं धन आहे आणि श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातली कोणतीही शक्ती तुमच्यापासून हिरावू शकत नाही.
तुमच्याकडून 100ची नोट असली एखादा काढून घेऊ शकतो, पण तुमच्या डोक्यामध्ये 29चा पाढा असला किंवा एखादी कविता पाठ असली कोणी बळजबरीने काढून घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला सांगतो कोणतीही बहुमजली तुम्ही मोठ्या बिल्डिंग पाहिले का उंच 10 मजली 15 मजली बघितली का नाही? कोणतीही बहुमजली उत्तुंग इमारत उभारण्यासाठी पाया पक्का असावा लागतो. प्राथमिक शिक्षण हा तुमच्या जीवनाचा पाया आहे. तुम्हाला मोठं होण्यासाठी त्या प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का करा. म्हणजे आजचा एकही दिवस अभ्यासात खाडा करू नका. कारण काय होतं, एखादा मुलगा 2-4 दिवस इकडे तिकडे जातो, त्याचा अभ्यास पर्यायाने मागे राहतो आणि तो जीवनाची शर्यत जिंकायची असेल त्याचा पोर्शन मागे पडतो, तो ऑटोमॅटिक मागे पडतो. एकही दिवस 1 तास सुद्धा वाया घालू नका. कारण जीवनातला अभ्यासाचा गेलेला एखादा आठवडा 1 तास सुद्धा परत मिळत नाही. ज्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण पगर माघारी फिरत नाही, त्याप्रमाणे तुमच्या अभ्यासातला गेलेला 1 तास सुद्धा परत मिळत नाही. तुम्ही बऱ्याच वेळा काय करता, टीव्ही पुढे बसता, गृहपाठ तसाच राहतो. बघता ना टीव्हीतल्या मालिकांना का बघू? आईचं काम करायला शिकायचं, शेतातलं काम करा, शेतकऱ्याची मुलं आहात, पण टीव्ही बघू नका. त्या टीव्ही आल्यापासून आपल्या संस्कृतीचं वाटोळं झालं, घर फुटली. त्या बाईनं त्या बाईची खोडी करायची, दुसरीनं कुरघोडी करायची. त्याच्यापेक्षा वेगळं त्या मालिकेत असतं का? मालिका बघितला तुम्ही? काहीच नसतं. म्हणून टीव्ही जरा तुम्ही सारखा टीव्हीला घेतला डोळे खराब होतात. डोळे खराब झाला तर चष्मा लागतो. चष्मा लागला तर पुढे इंटरनेटचा जमाना आहे. तुम्हाला कॉम्प्युटर लॅपटॉप मध्ये लहान अक्षरं दिसणार नाहीत. म्हणून टीव्ही पासून दूर राहा, मोबाईल पासून दूर राहा. तुमच्या घरामध्ये तुमची आई जर तुमच्या बाळाला लहान भाव असेल तर त्याला जर हातात मोबाईल देत असेल तर तो मोबाईल लपवून ठेवा. तुम्ही मोबाईलचा गैरवापर तुम्हाला थांबवायची गरज नाही. सर चीनमध्ये 18 वर्षापर्यंत सोशल मीडियाला बंदी आहे. त्यांना काय खेळायला सांगतात, घरातलं काम करायला सांगतात, सफाई करायला सांगतात, एक्सरसाइज करायला सांगतात. म्हणून ती मुलं तंदुरुस्त होतात. सगळ्यात जास्त पदकं चीन पटकावतो. याचं कारण ते टीव्ही मोबाईल याच्यावर फालतू न करता त्यांच्या पोरांना खेळायला शिकवतात. म्हणून तुम्ही प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. जाता जाता एकच उदाहरण सांगतो. एक ऊस कामगाराचा मुलगा होता. ऊसतोड कामगार येतात ना आपल्याकडे. ऊस तोडायला त्याचे आई वडील जायचे. त्याला शिकायला 12वी नंतर कॉलेजला पाठवला. कॉलेजला पाठवल्यानंतर त्याला पैसे यायचे. तो हॉटेलमध्ये जायचा, ऐश करायचा. 1-2 महिने झाले. 2 महिन्यानंतर तो गावाला आला. गावाला आलं त्याचे वडील कोणत्या तरी शेतात दुसऱ्या गावामध्ये ऊसतोड करत होते आणि त्याचे आई वडील पहाटे उठले, 5 वाजता उठले, ऊस तोडायला गेले. हा उशिरा उठला आणि मग गेला कुठे वडील ऊसतोडीत पाहिलं तर त्यावेळेला त्याचे वडील थोडे अशक्त होते. ऊसाची मोळी त्यांनी घेतली. ऊसाची मोळी त्यांनी खांद्यावर घेतली. खांद्यावर मोळी जशी घेतली, मोळी थोडी जड होती. त्या मोळीनं खाली पाय त्याला कोसळले, पायामध्ये काहीतरी अडकलं. त्याच्या बोकांडी ती ऊसाची मोळी पडली आणि त्यांनी हिंमती आल्यावर पाहिली वडिलांच्या बोकांडी ऊसाची मोळी पडली. आईनं कशी तरी बळीत ती मोळी उचलली आणि मग वडील आजारी झाले आणि आईनं एकटीनं त्या ऊसाचा ट्रॅक्टर भरला, ऊसाची गाडी भरली. हे त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिलं आणि मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे तिकडे आपण कॉलेजला आईच करतोय, आपलं काही ध्येय नाही. त्याने त्याच दिवशी ठरवलं माझे आई वडील जे कष्ट करतात त्यांच्या खांद्यावर जी ऊसाची मोळी आहे ही मोळी उतरायची. आणि त्या दिवसापासून त्यानं कोणत्या हॉटेलमध्ये गेले नाही, 1 तास सुद्धा व्यक्त केला नाही. त्यानं कॉलेज झालं, कॉलेज पूर्ण केलं. त्याच्या डोक्यातलं एवढं ध्येय होतं फक्त काहीतरी बनायचं. आपल्या आई वडिलांच्या डोक्यावरली ऊसाची मोळी उतरायची. आणि कॉलेज झाल्यानंतर त्यानं कॉलेज करता करता 5-5 तास अभ्यास केला. MPSC UPSCचा अभ्यास केला. पहिल्याच वर्षी परीक्षा दिली आणि तो माणूस संतोष खाडे त्याचं नाव, तो पहिल्या प्रयत्नामध्ये DYSP झाला. आणि त्या दिवसापाशी त्यांनी आई वडिलांना ऊस तोडायला पाठवलं नाही. मग तुमच्या आई वडील काबाड कष्ट करतात ना, म्हातारे होईपर्यंत त्यांनी काम करावं असं तुम्हाला वाटत नसेल. तुमच्या आई वडिलांची फार छोटी स्वप्न आहेत. तुम्ही फक्त शिकून सवरून मोठं व्हावं, काहीतरी साहेब बनावं आणि त्यांच्या म्हातारपणाची काठी बनावी एवढी स्वप्न आहे. तुमच्या आई वडिलांना काय तुम्ही स्वराज्य निर्माण करावं असं वाटत नाही. कुणी स्वराज्य निर्माण केलं होतं माहितीये का? वयाच्या 13व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक घालून स्वराज्याची शपथ घेतली. त्या शिवरायांनी शपथ का घेतली माहितीये का? कारण त्यांच्या मातेचं स्वप्न होतं. त्यांच्या मातेचं स्वप्न होतं स्वराज्य निर्माण करावं. त्या मोगलाई कुणी मस्तानीच्या प्रेमासाठी राजमहाल बांधणारा होऊन गेला एक शहाजहान. त्या पेशवाईत पुन्हा मस्तानीच्या प्रेमासाठी ताजमहाल बांधणारा
होऊन गेला एक बाजीराव. पण फक्त मराठी शाहीत आपल्या मातेच्या स्वप्नपूर्तीसाठी 360 किल्ले बांधून स्वराज्य निर्माण करणारा एकच राजा तो म्हणजे छत्रपती शिवराय. जगाचं 7वं आश्चर्य म्हणजे चीनची भिंत. त्या भिंतीपेक्षा 360 किल्ल्याची लांबी मोडली तर 7 फूट होते. मग शिवराय छत्रपती शिवरायांचा जे जयकार का होतो. शिवरायावर मी एक तास बोलतो पण आपला वेळ संपत आलेला आहे. पण तुम्हाला एवढंच सांगतो का ते सिनेमाची ऑर्केस्ट्राची डीजेची गाणी न शिकता 2 अभंग पाठ करा. कारण ते डीजेचं सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं. मीराबाईचं भजन आजपर्यंत आहे. ती शांताबाई परत दिसली का तुम्हाला. डीजेचं गाणं एकच वर्ष येतं. दुसऱ्या वर्षी येत नाही. दुसऱ्या वर्षी जो बाबूराव आला तो गायब झाला. दिसला का परत बाबूराव. मग आवाज वाढव डीजे. एकच वर्ष जे गाणं येतं ते तुमच्या डोक्यामध्ये बसतं. पण संतांचे अभंग 700 वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये काकडा भजन हरिपाठ परिपाठ किंवा कीर्तनामध्ये गायले जातात. ते ताजे जवाने वाटतात. सुंदर ते ध्यान अवघाचे संसार येवलेचे रोप अनेक अभंग आहेत. त्याच्या चाली चांगल्या आहेत. आणि नंतर तो संतांच्या वाङ्मयामध्ये फक्त अभंग नाही पदे ओवे दोह्या श्लोक गवळण भारूड अनेक समाज वादक त्याच्या चाली चांगला असतात. अर्थ चांगला असतात. ते डोक्यामध्ये घ्या. वर्षात फक्त 2 अभंग पाठ करा आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला मोठं व्हायचंय तर एकच मार्ग आहे. कोणता मार्ग आहे. शिकून. मग मला सांगा तुम्ही रोजच्या रोज अभ्यास करून मोठे होणार ना. आई वडिलांच्या पाया पडणार ना. धन्यवाद. मुलांना आयुष्यामध्ये इतकं मोठं व्हा. इतकं शिका इतकं डिग्र्या कमी पडतील. जगा इतकं आयुष्य कमी पडेल. हसा इतकं आनंद कमी पडेल. दौडा असते कम नशिबाचा फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो प्रयत्न इतका करा. अभ्यास इतका करा. त्या विठ्ठलाला त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल. देणं भागत पडेल. बस एक प्रश्न विचारतो. मला एक लायब्ररीला पुस्तक द्यायचे. त्यांच्या मुलांची आणि सुनांची नावं काय. मुलांची नावं सांगायची. हा आणि सुनांची. सुनांची नावं संभाजीराजांच्या पत्नीचं नाव काय. आणि राजारामांची मालिका घेतली बघ. ज्यांनी औरंगजेबाला 9 वर्ष धुंदून या मातीतच गाडलं त्या राजा तारा राणी. ते एक. ज्यांनी मुलींना शिक्षणाची संधी. हा मित्राचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा म्हणजे गरजेचं आहे ते पोरांच्या कानावर पडत नाही. आणि नको ते नेमक्यांना माहित असतं. हा हरिपाठ घे. तो परश्या जाऊ दे. त्याचं काय डोक्यात घेऊ नको. संत कोणता नामदेव एकनाथ तुकाराम सावता महाराज 2 आपण पाठ करणार ना. या परश्याच्या लागण्याचं आपल्याला काय मेहनत करायचं नाही. दूध घेताना 1 लिटर आपण दूध घेतो सर. आणि आपलं लक्षात 2 वापर गवळी टाकतो 500-500ची. आणि मग आपलं लक्षात अर्ध टाकतोय का फुल टाकतोय. तो फुलं टाकत असतो. तो अर्ध टाकतच नाही पण थोडंसं हिंडकाळतं. हिंडकाळल्यावर त्याच्या बदल्यात तो माप बघून अर्ध माप टाकतो. मग आपलं वाटतं अरे यांनी जास्त टाकले. मग आपल्याला समाधान वाटतं. हे जास्तीचं माप म्हणजे तुम्ही हे जास्तीत तुम्हाला सरकार पगार देतं त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त काम आहे. मला माहिती आहे. पेपरवर फाट झाले शिक्षणापेक्षा. तुम्ही ते पगार घेता तुम्हाला देतं त्यापेक्षा तुम्ही जास्त काम करताय मला मान्य आहे. पण जे वरचं माप गवळ्याचं असतं ना ते वरचं माप म्हणजे संस्काराचं. हे माप या पिढीवर टाका. खरोखर तुमची पोरं फार हुशार आहेत. त्याच्यातला कलेक्टर सुद्धा बरेच होऊ शकतात. कारण मी बरेच पोर पाहिले टॅलेंटेड आहे. फक्त यांना तुम्ही ओळख द्या एवढीच विनंती. धन्यवाद. आणि त्यांचे दत्तात्रय मिडगुले त्यांचे सोबती हे सगळे 2 जण येऊन आपल्याला संत चरित्राबद्दल छान माहिती दिली. आणि आता आपण साजरा करणार आहोत जन्मशताब्दी वर्ष साजरे करतो की नाही संत ज्ञानेश्वरांचं. आणि त्यानिमित्त आपण रोज परिपाठामध्ये काय म्हणतो. काय म्हणतो परिपाठामध्ये पसायदान म्हणताय की नाही. सध्या आम्ही पसायदानाचा उपक्रम चालू केलेला आहे त्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. तर मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा.